गाईचे गोमय पावडर आणि शाडू यापासून बनवल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती। प्लास्टर मूर्ती पर्यावरणाला हानिकारक ठरत असल्यानं पंचतत्वातील जलतत्वाचे संवर्धन व्हावे यासाठी समाजातून मूर्तिदान अथवा पाण्यात विसर्जन करू नये अशा स्वरूपाचं प्रबोधन सुरू आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ओढ्याच्या नदीच्या पाण्यात विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होत असतं। प्लास्टर ऑफ पॅरिस याला पर्याय म्हणून कनेरी मठ येथील अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशी गाईचे गोमय पावडर व शाडू यापासून तयार केलेल्या गणेश मूर्ती बनवण्यात आल्या आहेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। गणेश मूर्ती कोणत्याही पाण्यात विसर्जित केल्यास पाणी शुद्धी होते, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते। गणेश मूर्ती रंगवण्यासाठी वापरलेले रंग हे नैसर्गिक केमिकल फ्री आहेत। या गणेश मूर्ती हाताने तयार केल्या जात असून पर्यावरणपूरक आहेत। यामुळे कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला नुकसान होत नसल्याचं माऊली गोशाळेचे प्रमुख समाधान पाटील यांनी सांगितले। नमस्कार। अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी कनेरी मठ यांच्या संकल्पनेतून पंचतत्वातील जलतत्वाचे संवर्धन व्हावे यासाठी गोमय पावडर व माती याच्यापासून मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। या मूर्त्या माऊली गोशाळा या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत। या मूर्त्यासाठी दिलेला रंग हा नैसर्गिक रंग असून या मूर्त्या पाण्यामध्ये विसर्जित झाल्यानंतर पाण्याचं संवर्धन केलं जाईल, शिवाय त्याचबरोबर पाण्याचे शुद्धीकरण सुद्धा केलं जाईल। मूर्त्या सुंदर आकर्षक आहेत। या मूर्त्या आपण आपल्या घरी पूजन करून पाण्याचं संवर्धन करावं असं आवाहन या निमित्तानं मी करत आहे। नमस्कार। यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गाईचे गोमय पावडर आणि शाडूपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे उपलब्ध असून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आपल्या घरी बसवून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करूयात असं रुपाली समाधान पाटील यांनी सांगितलं। KK न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे।